राहुल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज जो किस्सा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो किस्सा खरा घडलेला किस्सा आहे आणि अजूनही ते घडतंय। ही जी स्टोरी आहे ती माझ्या बाजूच्या साईडली स्टोरी आहे आणि एका कमल नावाच्या काकूंची ही स्टोरी आहे। त्या काकू बोलायला सगळ्यांशी सुंदर होत्या, एक प्रेमळ स्वभावाच्या काकू असतात तशा त्या होत्या आणि त्यांना होती एक मुलगी आणि एक मुलगा आणि त्यांचे हस्बंड, असे त्यांची चौघांची एक छानशी फॅमिली होती। हॅपी फॅमिली बोलताय की सगळ्यांशी कुणाशी लेणं देणं नाही, त्यांच्या फॅमिलीमध्येच ते असायचे, एक हॅपी फॅमिली असते तशी। आणि एक टाईमला काय झालं की त्या काकूंना समजलं की त्यांच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे। सो ते त्यांना काही पचलं नाही आणि त्यांची त्या टाईमपासून जवळजवळ 6 महिने 7 महिने रोज भांडणं होत होती। बरीच त्यांची ती भांडणं झाली, म्हणजे एक असा दिवस नसेल की त्यांच्या घरामध्ये भांडणं नाही व्हायची। काकांच्या त्या गोष्टीमुळे त्यांच्या घरामध्ये रोजच भांडणं होत व्हायची आणि त्या कुठे ना कुठेतरी खचल्या गेल्या होत्या आतमध्येच आणि त्या कोणाशी जास्त बोलणं पण नसायचं त्यांचं, स्वतःमध्येच त्यांची एक झुंज चालू होती। आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांना टेन्शन ह्या गोष्टीचं होतं की मला ही जी 2 मुलं आहेत ती एवढी लहान आहेत, त्यांचा सांभाळ कसा करेल जर हा जो व्यक्ती आहे म्हणजे त्यांचे हस्बंड ह्यांनी लक्षच नाही दिलं आणि असंच बाहेर चालू राहिलं तर कसं होणार। ह्याचं त्यांना एक दिवशी एवढं टेन्शन आलं भांडणानंतर की त्यांनी डिसाईड केलं की मला बाबा जगायचं नाही आहे, मी सुसाईड करणार आणि ह्या मुलांचं काय, ह्या मुलांना पण माझ्या पाठी बघणारं कोणीच नाही आहे। म्हणून त्या काकू दोघांना पण घेऊन रेल्वे स्टेशनवरती गेल्या आणि रेल्वे स्टेशनवरती गेल्यावरती त्यांना मध्येच माहिती नाही काय झालं, त्यांनी असा विचार केला असावा की या दोघांची काय चुकी आहे आणि त्यांनी त्या दोन्ही मुलांना ढकललं आणि येणाऱ्या फास्ट ट्रेनच्या खाली स्वतःचा जीव दिला। जीव दिल्यानंतर त्या मुलांनी तर स्वतः त्यांच्या आईचा मृत्यू समोर पाहिला आणि त्या काकूंचं काहीच शरीराचे पूर्ण शरीर भेटलंच नाही, त्यांच्या शरीराचे अर्धे भाग तुकडे मिळाले आणि अक्षरशः त्या काकांनी बोचक्यामध्ये बांधून त्यांना घरी आणलं पूर्ण आणि त्यांचे अंतिम संस्कार झाले। त्यानंतर त्या घरामध्ये सडनली विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली आणि त्यांच्या मुलांनाही ती गोष्ट जाणवू लागली, त्यांच्या हस्बंडला पण ती गोष्ट जाणवू लागली आणि इवन आजूबाजूवाल्यांनाही ती गोष्ट जाणवू लागली की ह्या घरामध्ये काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडतात आहेत। रात्रीचा एक वेगळाच आवाज येणं, भांडी पडणं, एक शांत हवा असते वेगळीच ती जाणवणं, अशा सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये घडू लागलेल्या। आता इथे कुठे ना कुठेतरी त्या काकांना माहीत होतं की बाबा ती जी त्या काकूंची आत्मा आहे ती काही शांत झालेली नाही आहे। म्हणून त्या काकांनी ठरवलं की आपण प्रॉपर शांती करून घेऊया। म्हणून त्यांनी बाबांना जे साधू वगैरे असतात त्यांना बोलवलं, विचारलं। त्या घरामध्ये जवळजवळ एक दिवस पूर्ण जी शांती झाली त्यानंतर तरीही साधू बोलली की ती जी आहे व्यक्ती, तिचं हे घर आहे आणि ती कधी ते घर सोडून जाणार नाही, हे त्या बाबांचे शब्द होते। त्यानंतर त्या काकांनी जवळजवळ 6 ते 1 वर्ष त्या घरामध्ये राहिले आणि सेम प्रॉब्लेम फेस केल्यामुळे त्यांनी ठरवलं की माझी मुलं बाबा लहान आहेत, मला इथे राहून काय फायदा नाही आहे आणि ते काका मुंबईमधून शिफ्ट झाले पुण्याला आणि ते पुण्याला राहायला गेले। त्यांची मुलंही तिकडेच वाढली, आता ते दोघेही मुलं जे आहेत आणि त्यांचे सगळे नीट आहेत। पण हे लोक शिफ्ट झाल्यानंतर खरा जो खेळ आहे तो सुरू झाला। काय झालं, हे लोक शिफ्ट झाल्यानंतर इथे मुंबईमध्ये घर होतं, मग रेंटनी देऊया असा विचार केल्यामुळे त्यांनी एक पूजा घातली आणि त्यानंतर रेंटनी ती रूम द्यायला सुरुवात केली। त्या घरामध्ये जो व्यक्ती यायचा रेंटनी राहायला त्यांच्यासोबत पण अशाच वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या। घरामध्ये खराटा मारण्याचा आवाज येणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी, भांडी पडणं किंवा कपाट आपाप उघडणं, दरवाजे आपाप उघडणं, अशा सगळ्या गोष्टी घडायला लागल्या। आजूबाजूवाल्यांनाही ती बाई दररोज दिसायची आणि आजूबाजूवाल्यांचं असं म्हणणं होतं की 3:30 ते 4च्या दरम्यानमध्ये ती पूर्ण 2 चाळी राऊंड मारायची सकाळची, कारण ती बाजाराला जायची सकाळ सकाळ म्हणून त्या लवकर उठायच्या काकू, म्हणून ते सकाळ सकाळ राऊंड मारायचे आणि त्यांच्या पैंजणांचा आवाज त्या टायमिंगला यायचा आणि तो अजूनही येतो।
असं आजूबाजूवाल्यांचं म्हणणं होतं. आणि स्ट्रेंज गोष्ट अशी होती की तिकडे कुणीही कपल्स राहायला आले, मॅरिड कपल्स राहायला आले, तर त्यांचा संसार थाटेपर्यंत तिथे काहीच घडायचं नाही. तिथे काहीच घडायचं नाही. ते लोक पूर्ण संसार थाटायचे, त्यांचं पूर्ण घर सजवायचे, रंग मारण्यापासून भांडी रसेपर्यंत. त्या टाईममध्ये त्यांच्यासोबत काही घडायचं नाही. आणि जेव्हा का त्यांचा संसार थाटला गेला की मग त्या रात्रीनंतर जो त्रास द्यायला त्या काकूच सुरुवात करायच्या की भांडेच पडणं, हे पडणं, ते पडणं. आणि मॅरिड कपल असल्यामुळे जर मॅरिड कपल्स फिजिकल होत असतील तर त्या काकू समोर यायच्या, असं कित्येक मॅरिड कपलचं म्हणणं आहे. त्यातलाच एक किस्सा सांगायला गेलं तर माझ्या आईची फ्रेंड तिथे राहायला गेली होती. तिच्या हजबंडसोबत ते मॅरिड होते. आणि जेव्हा त्यांच्यासोबत ही घटना घडली तेव्हा त्यांनी माझ्या आईला सांगितलेलं की समोर एक कोणती तरी आकृती येते आणि ती बोलती, एक आवाज पण येतो की हे घर माझं आहे आणि हा संसार माझा आहे, तुम्ही इथून जा. आणि नंतर त्यासोबत काहीही येऊन आपल्याला लागू शकतं. अक्षरशः त्यांच्या अंगावरती लागलेल्याचे, पकडल्याचे निशाणसुद्धा होते. ह्या सगळ्या गोष्टी तिकडे राहणाऱ्या लोकांसोबत घडत होत्या. त्यानंतर बऱ्याचदा लोकांनी ट्राय केलं की त्या घरामध्ये पूजा करावी. वेगवेगळ्या जातीची लोकं, वेगवेगळ्या धर्माची लोकं त्या घरामध्ये राहायला गेल्यात. पण सगळ्यांचे सेम अनुभव आहेत की त्या घरामधनं सकाळ सकाळ खराटा मारण्याचा आवाज, पैंजणांचा आवाज जाळीमध्ये आणि सामान पडण्याचे आवाज हे येतच असतात. त्यातलाच एक किस्सा जो माझ्यासोबत घडला आणि मी अनुभव घेतला. मी त्या घरामध्ये कधी गेली नाही आहे, पण एक स्थळ आणि हे समोरचं घर असे दोन ह्याच्यामध्ये एक खिडकी असते ना, तशी खिडकी होती. आणि मी आणि माझे फ्रेंड्सचा बर्थडे होता म्हणून आम्ही एका माळ्यावरती तिच्या बर्थडे सेलिब्रेट करत होते आणि आम्ही ते लोक ती खिडकी कधीच उघडत नाही माझ्या फ्रेंडच्या घरातले, कारण त्यांच्यासमोर त्या काकूंचं घर आहे पटकन. तर आम्ही मस्तीमध्ये बोलले, अरे असं काय नसतं, चल ना बघूया काय होतंय. आणि रात्रीचीच वेळ होती आणि आम्ही जी खिडकी आहे ती उघडली आणि ती खिडकी उघडल्यावरती एक वेगळी हवा असते ना, ती जाणवली आम्हाला. ती हवेत आणि त्या वातावरणात एक नेगेटिव्ह एनर्जीज पसरल्या आणि आम्ही सगळे, माहिती नाही का, आम्हाला एक वेगळंच भीती जाणवली आणि आम्ही ती खिडकी अर्धीच बंद केली. आम्ही सगळे त्या माळ्यावरनं खाली उतरले आणि आपापल्या घरी निघून गेले. अजूनही सकाळचं किंवा रात्रीचं त्या घराकडनं कुणीही जात नाही. त्या साईडनं कुणीच अजून जात नाही. ते घर अजूनही टाळा लावलेला आहे. त्या घरामध्ये जेवढी लोकं राहायला आल्यात रेंटनी किंवा अशी, त्या लोकांचे सेम एक्सपिरियन्स आहे. त्यांच्यासोबत सगळ्या अशाच गोष्टी घडलेल्या आहेत. आणि बोलायला गेलं त्यांच्या मुलांचं, तर त्यांची मुलांचं आता शिक्षण वगैरे होऊन ते खूप चांगल्या ठिकाणी आहेत सध्या. आणि ही जी पूर्ण स्टोरी आहे ही मला माझ्या आईने सांगितली आहे. आणि माझ्या आईची त्या मैत्रीण होती ते काकू, म्हणून माझ्या आईला ते सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जर तुमच्याकडे असे अनुभव असतील आणि तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेजही करू शकतात आणि आम्हाला ईमेलही करू शकतात. तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर नक्कीच तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.